नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। महागाईचा स्फोट, आखाती देशातील युद्धांमुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा। आखाती देशांमध्ये वाढत चाललेला तणावाचा फटका आता थेट भारतातील सामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागला आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील परिस्थिती मात्र अधिकच गंभीर होत चाललेली आहे। सरकारकडून वारंवार पुरेसा साठा उपलब्ध आहे असे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत। तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस सिलेंडर मिळत नाही। ही परिस्थिती केवळ त्रासदायक नसून अत्यंत चिंताजनक आहे। ग्रामीण भागात तर ही समस्या अधिक तीव्र बनली असून नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। यातच एक महत्त्वाची विसंगती समोर येत आहे। गॅस सिलेंडर 5,000 रुपये झाला तरी चालेल, पेट्रोल आणि डिझेल 1,000 रुपये लिटर झाले तरी आम्ही मागे हटणार नाही असे सांगणारे काही लोक आज प्रत्यक्षात सर्वप्रथम पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीच्या रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत। या परिस्थितीमुळे जनतेतील वास्तव्य आणि राजकीय घोषणांमधील तफावत स्पष्टपणे उघड होत आहे। दरम्यान 14 किलोच्या गॅस सिलेंडरऐवजी 10 किलो गॅस सिलेंडर देण्याची चर्चा आणि दरवाढीमुळे सामान्य माणूस अधिकच हैराण झाला आहे। साठा पुरेसा आहे असे सांगणाऱ्या सरकारने दरवाढ का केली, हा प्रश्न आता जनतेच्या मनात तीव्रतेने निर्माण होत आहे। एकीकडे निवडणुकीपूर्वी महागाई नियंत्रणामध्ये आणण्याचे, पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याचे आणि काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजचे वास्तव त्याच्या पूर्णपणे विरुद्ध दिसत आहे। पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅसच्या किमतीत दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर यामुळे सामान्य माणसाचे जगणे अधिकच कठीण झाले आहे। ग्रामीण भागात परिस्थिती आणखी बिकट आहे। शेतासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर तसेच इतर वाहन यामध्ये वापरले जाणारे डिझेल महागल्याने उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे घरगुती खर्च भागवताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। कमवायचं काय, खायचं काय आणि वाचवायचं काय, हा मूलभूत प्रश्न आता प्रत्येक घरात ऐकू येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्टपणे समोर येत आहे की महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे। धोरणांमधील विसंगती, पुरेशा नियोजनाचा अभाव आणि वास्तव परिस्थितीपासून दूर असलेले दावे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। ही केवळ महागाईची समस्या नसून व्यवस्थेतील त्रुटी आणि धोरणात्मक अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून अधिक तीव्र होत चाललेली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।